काल लग्न वगैरे सगळं झालं, पण आम्ही इतकं जास्त थकलो होतो म्हणून काय आम्ही 8 वाजल्याशिवाय उठलोच नाही. नंतर उठल्यावर आहे ना त्यांना दोघांना अंघोळ पण घालायची होती आणि छान असं त्यांचा सुपारीचा कार्यक्रम वगैरे होता, म्हणून मग दोघांना उठल्यानंतर पहिल्यांदा आहे ना सुपारीचा कार्यक्रमच खेळायला लावला आणि त्यानंतर मग कंकण सोडायला लावलं. खूप जास्त वेळ गेला यामध्ये, कारण आहे ना सुटतच नव्हत्या गाठणी, पण मामीने इतक्या जास्त पॅक बांधल्या होत्या त्यामुळे तिच्या पण सुटत नव्हत्या आणि त्याच्या पण सुटत नव्हत्या. दोघांनी त्यानंतर अशीच मजा मस्ती करत ते कंकण वगैरे सोडलं आणि परत आम्हाला देवाला वगैरे जायला पण उशीर होत होता, म्हणून म्हटलं पटपट आवरून घ्या. सगळे खेळ खेळून झाल्यानंतर मग मासा वगैरे मारला. त्यानंतर मग आहे ना आम्हाला देवदर्शनाला पण जायचं होतं आणि उशीर पण खूप होत होता. जेजुरीला काही गेलोच नव्हतं कारण चंपाषष्ठी होती, खूप जास्त गर्दी असेल म्हणून मग मावशी म्हटली की येळपाण्यामध्ये खंडरायाचं मंदिर आहे, तिकडेच तुम्ही दर्शनाला जा. म्हणून मग आम्ही आवरून घेतलं आणि तिकडे दर्शनाला गेलो होतो. दर्शनाला गेलो पण जाताना फक्त 1-2 शूट घेतले. त्यानंतर दर्शन करताना सुद्धा मी एक पण शूट घेतला नाही, कारण माऊची तब्येत थोडीशी खराब झाली होती. तिला थोडासा ताप वाटत होता, किरकिर पण करत होती, म्हणून जास्त क्लिप्स काय काढल्याच नाही. मग जाताना डायरेक्ट आम्ही दर्शन करायलाच गेलो. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. चंपाषष्ठी होती म्हणून छान अशी मूर्ती पण सजवली होती खंडरायाची, म्हाळसा बानूची. छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर तिकडचं वातावरण पण इतकं छान असं होतं आणि मेन म्हणजे आम्हाला आहे ना छान असा प्रसादाचा पण लाभ भेटला. छान असं मग तिकडनं प्रसाद वगैरे खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी लगेच मग सत्यनारायण पूजा होती. पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही पुण्याला रिटर्न आलो आणि असं संपवले लग्नाचे सगळेच दिवस.